नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज शनिवार 3 फेब्रुवारी 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आपल्याला पाहायचा आहे. आज पौष कृष्ण अष्टमी आहे. आज विशाखा नक्षत्र आहे आणि आजचा दिवस हा त्याज्य आहे. आज नरवीर ओमाजी नाईकचा पुण्यदिन आहे. आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो. सिद्धी वेळ आहे ते 8:37 नंतर 10:02 आहे आणि लाभदायी वेळ आहे दुपारी 2:15 नंतर ते 3:42 आहे आणि अमृत वेळ आहे दुपारी 3:42 ते 5:07 आहे. दरम्यान राहू काळ जो आहे तो आहे सकाळी 9 ते 10:30. या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. आज ज्यांच्याचे वाढदिवस आहे, ज्यांच्या लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. चला पाहूया आजचं राशी भविष्य आणि कोणत्या कुटुंबाला, कोणत्या राशीच्या जातकाला मिळणार कौटुंबिक सौख्याचा आनंद तेही पाहूया. पहिली रास आहे मेष. आजचा तुमचा दिवस लाभ, यश, आनंदाची प्राप्ती करणारा असणार. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. मनातील सर्व इच्छांची पूर्तता होईल. दुसरी आहे वृषभ. आज पारिवारिक कौटुंबिक सौख्याचा आनंद घ्याल. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वेळ द्याल. कुटुंबासमवेत त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तिसरी रास आहे मिथुन. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय सुंदर व महत्त्वाचा असणार. काहीतरी नवीन गोष्टीकडे किंवा नवीन गोष्टी करण्याकडे तुमचा ओढा राहणार. नवीन ऊर्जा, उत्साह, उमेद यांनी परिपूर्ण असा दिवस तुमचा असेल. आज व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. चौथी कर्क. अचानक महत्त्वाचे कामात व्यस्त राहण्याचा योग आहे. आज तुमच्या नियोजनामध्ये तुम्हाला आज बदल करावा लागेल. त्यामुळे काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता राहील. एक प्रकारचे मानसिक दडपण जाणवेल. मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी सकाळी मेडिटेशन करा, नामस्मरण करा आणि काही अनावश्यक खर्च जे संभवतात ते टाळण्याचा प्रयत्न करा. पाचवी आहे सिंह. कामाचा व्याप वाढल्यामुळे आजच्या दिवशी काहीसे मानसिक अस्थैर्य लाभेल. अचानक काही अडचणी समोर येऊ शकतात. धीराने त्याचा सामना करणं गरजेचं आहे. हितावह ठरेल. कौटुंबिक सदस्यांचे उत्तम सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. सहावी रास आहे कन्या. आजचा संपूर्ण दिवस कार्यमग्न असाल. आपल्यातील बुद्धिमत्ता व व्यवहार कौशल्य याचा योग्य वापर कराल. आज कार्यसिद्धी साधेल. कर्तव्यपूर्तीचे समाधान तुम्हाला आज प्राप्त होईल. आणि सातवी आहे तुळ. आजच्या दिवशी भाग्याची, सौख्याची, आनंदाची प्राप्ती कराल. आपल्यातील कला, कौशल्य, रसिकता, मधुरता याचा योग्य ताळमेळ साधत तुमचा आजचा दिवस मजेत घालवा. आठवी आहे वृश्चिक. आजच्या दिवशी उत्तम ग्रहसौख्याची प्राप्ती होईल. आज घरातील सर्वांची काळजी घ्याल. घरातील बऱ्याच दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे आज झपाट्याने पूर्ण कराल. नववी धनु. आजच्या दिवशी वैवाहिक सुखाचा आस्वाद घ्याल. वैवाहिक जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्याल. 10 मकर. आजचा दिवस काहीसा कष्टप्रद राहू शकतो. काहीसे प्रकृती अस्वस्थता जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता आहे. योग व्यायामाला सुरुवात करा. 11 कुंभ. आज आपल्या बुद्धिचातुर्याने तुमचा दिवस मजेत, आनंदात व्यतीत कराल. एक नाविन्यपूर्ण उत्साह व उमेद आज तुमच्यात असणार.
संतती सौख्य देखील तुम्हाला आज उत्तम लाभेल. 12वी रास आहे मीन. आज आपल्यातील धाडसी स्वभावाचा, कर्तृत्वाचा व उत्साहाचा योग्य उपयोग करून जास्तीत जास्त लाभ करण्याचा प्रयत्न कराल. काही प्रवासाचे योगही तुम्हाला आज संभवत आहेत. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स. माझ्याकडे दर गुरुवारी निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार भरतो. त्या ठिकाणी मी जन्मकुंडली, जन्मतारीख, हस्तरेषा किंवा स्वरदेव पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण करतो. तेव्हा तुम्हाला जर समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग हवा असेल तर योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर या ठिकाणी गुरुवारी या आणि निःशुल्क आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद. शुभम भवतो. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामनांच्या पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ.